नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी ज्या लाडक्या माता बहिणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत जून हप्त्याबद्दल, तर त्या जून हप्त्याबद्दलच काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. तर सर्व लाडक्या माता बहिणींना विनंती आहे की ज्या लाडक्या माता बहिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी जून हप्त्याबद्दल खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला तर लाडक्या माता बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल जून हप्त्याबद्दल काय महत्त्वाची माहिती आलेली आहे तर ती सर्वप्रथम आपण पाहूया. तर चला तर बिना टाईम वेस्ट करता आपण सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेबद्दल जून हप्त्याबद्दल काय महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि तुम्हाला कधी जून हप्ता मिळणार आहे लाडक्या माता बहिणींना, तर याबाबत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याकरिता सर्व लाडक्या माता बहिणींना विनंती आहे की व्हिडिओ बिना स्किप करता, बिना मागे पुढे करता संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहायचा आहे. तर चला तर आपण काय महत्त्वाची माहिती आहे तर ती सर्वप्रथम पाहून घेऊया. तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी काय महत्त्वाची माहिती आहे तर मी सर्व लाडक्या माता बहिणींसाठी जी महत्त्वाची माहिती आहे तर ती मी वाचून दाखवतो. तर जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. तर ज्या लाडक्या बहिणींना या योजनेस पात्र आहेत त्या सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात महायुतीचे सरकार 1,500 प्रति महिना त्यांच्या बँक खात्यात पाठवतात. तर जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे, कारण ज्या लाडक्या माता बहिणी ज्या लाडक्या बहिणी या योजनेस पात्र आहेत तर त्यांना जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतच आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना, पात्र लाडक्या माता बहिणींना तर माहीतच आहे की जुलै 2024 पासून त्यांना या योजनेचे पैसे मिळतात. तर या योजनेचे ज्या महायुतीच्या सरकारने योजने सुरू केलेली आहे तर महायुतीचे सरकार प्रति महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या लाडक्या माता बहिणी पात्र आहेत तर त्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1,500 रुपये पाठवत आहेत. पण हा जूनचा जो हप्ता आहे तर तो अजून 20 तारीख होऊन गेली, महिना संपत आलेला असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत की आम्हाला जूनचा हप्ता जो लाडक्या माता बहिणींना 1,500 रुपये येणार आहे तर तो अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. तर त्याकरिताच मी त्यांच्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे लाडक्या माता बहिणींनो. तर चला तर आपण पाहू की तुम्हाला आता जो जूनचा हप्ता आहे तर तो तुम्हाला किती तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो तर ते आपण आता सर्वप्रथम पाहणार आहोत. तर लाडक्या माता बहिणींनो, व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पहा. जर का तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर चला आपण पाहू की तुम्हाला जूनचा हप्ता जो आहे तो किती तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकतो. तर लाडक्या माता बहिणींनो, तर तुम्हाला जो जूनचा हप्ता आहे जो तुम्ही आतुरतेने ज्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर तो हप्त्यात 25 ते 30 जूनपर्यंत तुम्हाला तो हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकतो. तर लाडक्या माता बहिणींनो, ही खूप मोठी खुशखबर आहे. पण हे माहितीनुसार मी सांगत आहे, अजून सरकारद्वारा काहीही माहिती आलेली नाही की तुम्हाला 25 ते 30 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करण्याची गरज नाही. माहितीनुसार फक्त तुम्हाला 25 ते 30 तारखेपर्यंत सरकार तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतो. जर का 25 ते 30 तारखेपर्यंत सरकारचे जे तुम्हाला 1,500 रुपये येणार होते जर का ते तुमच्या बँक खात्यात आले नाही तर तुम्हाला तरीही तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. कारण ज्या लाडक्या माता बहिणींना हे 1,500 रुपये मिळणार नाही, सरकारतर्फे जे तुम्हाला पाठवलेच नाही तर तुम्हाला मिळणार कसे, तर ते तुम्हाला जर पाठवले नाही तर तुम्हाला जूनचे 1,500 जे जून महिन्याचे जे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार तर जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जर ह्या जूनच्या हप्त्याचे मिळाले नाही तर तुम्हाला जुलै हप्त्यामध्ये जूनचे दोन्ही मिळून 3,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही लाडक्या माता बहिणींनो. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी लाडकी बहीण योजनेची जी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या
यूट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वप्रथम आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळणारच आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही घाबरायची गरज नाही. तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि ते लवकरच तुमच्या बँक खात्यात पण जमा करण्यात येऊ शकतात. फक्त ते काही कारणास्तव तुम्हाला थोडा उशीर होणार आहे, पण तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत आणि जूनचे पण तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर आता बऱ्याच लाडक्या माता बहिणींचा असा पण प्रश्न असेल की आम्हाला जे जूनचे महिन्याचे म्हणजे जून हप्ता जो आहे तर तो आमच्या बँक खात्यात ते पैसे किती मिळणार आहेत. तर हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला जे जुलै 2024 पासून जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये प्रति महिन्यात पडत आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्हाला जून हप्ता पण 1,500 रुपये प्रति महिन्याने तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यात काहीही वाढ झालेली नाही. तुम्हाला जेवढ्याला तेवढेच पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. बरेच काय म्हणतील की तुम्हाला 2,000, 2,500, 3,000 रुपये असे पडणार आहेत. तर तसं काहीही नाही लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला प्रति महिन्याप्रमाणे तुम्हाला ह्या हप्ता पण 1,500 रुपयेच मिळणार आहे. फक्त तो काही कारणास्तव तुम्हाला उशिरा मिळू शकतो, तर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळणार आहेत. तर लाडक्या माता बहिणींनो, आत्तापर्यंत एवढीच माहिती आहे. जशी का लाडक्या माता बहिणीबद्दल सरकारद्वारा काय महत्त्वाची माहिती येईल तर ती सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. तर सर्व लाडक्या माता बहिणींनो, लवकरच तुमच्यासाठी जून हप्त्याबद्दल आणि जुलै हप्त्याबद्दल म्हणजे दोन्ही हप्त्याबद्दल लवकरच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.